भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होत असलेले अधिकारी श्री नंदकिशोर आनंदा पाटील, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ। पाटीलजी यांचा जन्म 1 जून 1967 रोजी दर्यापूर, तालुका भुसावळ येथे झाला। त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा दर्यापूर येथून पूर्ण केले। तसेच माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय वरणगाव येथून पूर्ण केले। पुढे 11वी पासून ते MSc पर्यंतचे शिक्षण नाहटा कॉलेज भुसावळ येथून पूर्ण केले। निर्मितीमधील सेवेआधी ते भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असलेल्या महाबळ कंपनीमध्ये कार्यरत होते। तेथे काही वर्ष नोकरी केल्यानंतर सन 1996 मध्ये त्यांना सरळ सेवा भरतीद्वारे महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरी मिळवली व सुरुवातीला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ म्हणून पदभार मिळाला। चंद्रपूर येथे कोल सॅम्पलिंग, फिटर हाऊस, PTP, शॉपनिंग प्लांट अशा विविध स्पॉटवर जलप्रक्रिया विभागात कार्यरत होते। 3 वर्षापेक्षा जास्त काळ चंद्रपूर येथे सेवा दिल्यानंतर त्यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली। भुसावळ येथे त्यांनी केमिकल टेस्टिंग, शॉपनिंग प्लांट येथे उत्कृष्ट असे कार्य केले। त्यानंतर 2013 मध्ये त्यांची बदली ही परळी औष्णिक विद्युत केंद्रात झाली। परळी येथे देखील त्यांनी शॉपनिंग प्लांट, DM वॉटर, DM प्लांट अशा महत्त्वाच्या ठिकाणी आपली सेवा दिली। फक्त 1.5 वर्ष परळी येथे सेवा दिल्यानंतर त्यांची बदली ही 500 मेगावॅट भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे करण्यात आली व आजपर्यंत ते येथेच आपली सेवा बजावत आहेत। शिफ्ट ड्युटी, जनरल लॅब, DM प्लांट, शॉपनिंग प्लांट, ऑइल सॅम्पलिंग अशा विविध ठिकाणी त्यांना सखोल असा कामाचा अनुभव आहे। सध्या ते DM कंट्रोल रूम येथे आपली सेवा देत आहेत व नुकतीच त्यांची पदोन्नती ही उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ म्हणून करण्यात आलेली आहे। अतिशय मनमोकळं व्यक्तिमत्व असणारे श्री पाटीलजी यांना आज त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला निरोप पाटीलजींच्या डोळे पाणावून गेला। त्यांच्या कामामुळे व अनुभवामुळे सर्व सहकाऱ्यांमध्ये ते अतिशय परिचित व्यक्तिमत्व ओळखले जातात। आपल्या सेवा काळात शेवटच्या दिवसापर्यंत सेवा करण्याचा त्यांचा निर्धार आहे। सर्वच सहकाऱ्यांनी अतिशय आनंदाने त्यांना निरोप दिला। श्री नंदकिशोर पाटीलजी यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे आई-वडील हे शेती करत असत। अतिशय हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले। पाटीलजी यांना 3 बहिणी आहेत, सर्व विवाहित आहेत। पाटीलजी यांचे लग्न 1997 रोजी वरणगाव येथे झाले। सौ सुरेखा मॅडम ह्या देखील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असून सोबतच BEdचे शिक्षण देखील त्यांनी पूर्ण केले आहे व त्या सध्या ज्युनियर लेक्चरर म्हणून महात्मा गांधी विद्यालय येथे कार्यरत आहेत व मागील 23 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करत आहेत। या दाम्पत्याला 2 मुले असून मोठा मुलगा परिमल याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे व तो सध्या पुण्याजवळील चाकण येथे फॉग मार्शल या नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहे व सोबतच त्यांचा लहान मुलगा विनीत हा देखील अभियंता असून तो पुणे येथे मोठ्या इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेत आहे। आज सेवानिवृत्त होणारे श्री नंदकिशोर आनंदा पाटील, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ यांना महानिर्मिती तथा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।
मी अमोल नामदेवराव साळुंख, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, भुसावळ थर्मल पॉवर स्टेशनमध्ये इथं कार्यरत आहे. आणि आज आमचे सहकारी श्री नंदकिशोर पाटील, असिस्टंट केमिस्ट, आज महानिर्मितीच्या प्रदीर्घ अशा सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. त्यांचं जॉईनिंग त्यांनी चंद्रपूर येथे केलं. त्यानंतर भुसावळ, परळी आणि परत भुसावळ असा त्यांचा कार्यकाळाचा प्रवास राहिला. या संपूर्ण सेवेमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आणि नुकतंच त्यांचं उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदावर पदोन्नतीसुद्धा त्यांना मिळाली शेवटी जाताना. आणि या संपूर्ण सेवेमध्ये एक खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं. शक्यतोवर सर्व सेवा काळामध्ये DM प्लॅनचे स्पेशलिस्ट आणि काम करताना सजगपणा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता, या अशा इतर आणखी चांगले गुण त्यांच्याकडून आपण घ्यावेत, असं हे व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहेत. तरी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आनंददायी, निरोगी व सुख समृद्धी पूर्ण त्यांचं जीवन जावो अशी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव सौ सुरेखा नंदकिशोर पाटील. मी ज्युनियर कॉलेज वरणगावला लेक्चरर आहे आणि माझे पती महाजनकोमधून आज 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. आणि त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं म्हटलं तर जसं संत एकनाथ आहेत, संत, शांत आणि श्रीमंत, त्याप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. कधीही त्यांना रागवलेलं मी पाहिलं नाही. मलाच काय, समाजामध्ये, घरामध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा ड्युटीवरचा कुठलाही मनुष्य कधीच त्यांनी गैरशब्द वापरलेला मला बघायला मिळाला नाही. त्याचबरोबर मुलांच्या जळणघडमध्ये देखील आम्ही तेवढाच त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला की जसं महाभारतामधलं एक सुभाषित आहे, लाल येतं पंचवर्षाणी, दशवर्षाणी ताडयतं, प्राप्तेषु षोडश वर्षे, पुत्रमित्र वदाचरित. त्याप्रमाणे आम्ही मुलांना घडवण्याचा प्रयत्न केला. आईवडील घरी नसताना देखील मुलांनी त्यांच्या परीने स्वतःला एकमेकांना सांभाळलं. म्हणून ह्या प्रसंगी माझ्या पतीला मी सेवानिवृत्तीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देऊन त्यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचं जावं अशी आशा व्यक्त करते. मी नंदकिशोर आनंदा पाटील. नोकरीला लागल्यामुळे माझ्या मुलांचे शिक्षण झाले व परिवाराला आर्थिक मदतसुद्धा झाली. चंद्रपूर असो, परळी असो किंवा भुसावळ असो, तिन्ही जागी मला खूप चांगले सहकारी भेटले. भुसावळ येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मला मार्गदर्शन लाभले. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने ही 29 वर्षे सेवा अतिशय आनंदात गेली. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री कैलास श्रीराम मेढे, वाहन चालक. मेढेजी यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. संपूर्ण प्लांटमध्ये कुणालाही मेढेजी माहीत नाही असा व्यक्ती नसेल. मेढेजी यांचा परिचय लहानपासून वरिष्ठांपर्यंत सर्वांना आहे. अतिशय हसतमुख चेहरा, बोलकं व्यक्तिमत्व व आलेल्या प्रत्येकाला मदत व विचारपूस करणारा माणूस म्हणजे कैलासजी मेढे. कैलासजी मेढे यांनी करकी या गावातील जिल्हा परिषद शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले व सोबतच राधाकृष्ण ज्ञानदेव विद्यालय येथून 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ विद्या पेपर मिल, दुष्खेडा येथे वाहन चालक म्हणून नोकरी केली. तेथे 10 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना सरळ सेवा भरतीद्वारे महानिर्मिती कंपनीमध्ये वाहन चालक म्हणून नोकरी मिळाली. सुरुवातीस 1995 मध्ये त्यांना डंपर गाडीवर सेवा देत होते. त्यानंतर त्यांनी स्कूल बस, ॲम्ब्युलन्स, अधीक्षक अभियंता, उपमुख्य अभियंता, मुख्य अभियंता अशा विविध वाहनांवर गाडी चालवत असत व सोबतच
नागपूर असो अथवा मुंबई येथे अधिवेशन असताना निरनिराळ्या साहेबांना ने-आ करण्याचे काम देखील त्यांनी उत्तमरित्या केले. वाहन चालवणे व अधिकाऱ्यांना सुरक्षित त्यांना वेळेत त्यांच्या कामावर पोहोचवणे हे अतिशय जिकरीचे काम असते व मेढे साहेब अतिशय आनंदाने व जबाबदारीने हे काम अनेक वर्षापासून करत आहेत. सध्या मेढे साहेब आपल्या सर्वांचे लाडके मुख्य अभियंता श्री भदानी साहेब यांच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. श्री मेढे साहेब यांच्याबद्दल असलेले प्रेम त्यांच्या सर्व चालकांकडून आज व्यक्त करण्यात आले व सोबतच त्यांना अतिशय उत्कृष्ट असा सत्कार देखील करण्यात आला. व्हेकल मेंटेनन्स विभागाकडून देखील अतिशय उत्साहात तेथील अभियंत्यांकडून त्याचा सत्कार करण्यात आला. श्री मेढे साहेब यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या आई ह्या गृहिणी, तर त्यांचे वडील हे 6वीत असतानाही मेढे साहेब 6वीत असताना निधन झाले. ते एकूण 5 बहीण व 3 भाऊ. मेढेजींचे लग्न 87 रोजी संगीता मॅडम यांच्याशी झाले. गेल्या वर्षीच जुलै महिन्यात संगीता मॅडम अल्पशा आजाराने निधन पावल्या. मेढेजी यांना 2 मुली 1 मुलगा आहे. त्यांचा मोठा मुलगा स्वप्नील याने MBAचे शिक्षण पूर्ण केले असून सोबतच कॉम्प्युटर व असेसरीजचे त्याचे शोरूम आहे व आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटदार म्हणून देखील तो काम करतो. त्यांची मुलगी उज्ज्वला हिने M.Com चे शिक्षण पूर्ण केले असून ती सध्या परिवहन क्षेत्रातील ST बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहे व सर्वात लहान मुलगी अरुणा हिने अभियांत्रिकीचे शिक्षण इलेक्ट्रिकल विषयात पूर्ण केलेले आहे व सोबतच ती पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. श्री मेढेजी सेवानिवृत्तीनंतर आपल्या नातवंडांसोबत खेळण्यात रमण्यात वेळ घालवतील असे त्यांनी बोलून दाखवले. मेढेजी यांना खूपच गोड 2 नातवंड आहेत. तरी आपल्यातून सेवानिवृत्त होत असलेले श्री कैलासजी मेढे यांनी सेवानिवृत्तीनंतर टेकरी येथे आपले घर बांधलेले असून ते येथे स्थायिक होणार आहेत. मेढेजी यांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी वाहन चालक आकाश सानप. आज आमच्या वाहन विभागातील ज्येष्ठ वाहन चालक श्री मेढे काका यांनी 30 वर्ष प्रदीर्घ सेवा देऊन आज ते सेवानिवृत्त होत आहेत. तसेच ते मुख्य अभियंता यांचे विशेष चालक म्हणून आमच्या वाहन विभागातील त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. जो आदमी कद से बड़ा होता ना पद से बड़ा होता है, जो मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. असंच त्यांचं कार्य सर्वांना म्हणजे सहकार्याची भावना होती. तर सेवानिवृत्तीच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मी प्रशांत इंगडे, वाहन चालक. आज मेढे दादा यांचा सेवानिवृत्तीचा दिवस. दादा सोडून चाललात ऑफिस तरी मनातून तुम्ही दूर होणार नाही. खात्री आहे आम्हाला
दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला करमणार नाही. सेवानिवृत्ती दिवस आला, अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा दिवस आला. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं. तुम्हाला जे जे हवे सारे मिळावे. सेवानिवृत्तीच्या आम्हा सर्व ड्रायव्हर बंधूंकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी निखिल पांगडे. वाहन विभागात आमचे सर्वांचे लाडके मेढे काका ते प्रदीर्घ अशी सेवा देऊन 30 वर्षाचा जवळपास कार्यकाळ देऊन महाजनकोमधून या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहे. तर सर्वप्रथम मी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. ते अतिशय उत्तम चालक म्हणूनही त्यांना संबोधित केल्या गेलेलं आहे व त्यांचा गुणगौरव केला गेलेला आहे. तर असे मेढे काका या महिन्यामध्ये आपल्यातून निवृत्त होत आहेत महाजनकोमधून. तर त्यांची आपल्याला सगळ्यांना उणीव भासेलच. नमस्कार, मी स्वप्नील कैलास मेढे. त्यांनी आमच्यासाठी आजपर्यंत भरपूर कष्ट केलेले आहेत आणि पूर्ण परिवाराला इथपर्यंत हे वैभव त्यांच्यामुळे आम्हाला मिळालेलं आहे. आणि यापुढे त्यांनी त्यांचं सर्व टेन्शन वगैरे जे काही आहे किंवा त्यांचा परिवाराची जबाबदारी ही आमच्यावर याच्यापुढे सोपवावी आणि त्यांनी त्यांचं पुढील आयुष्य निवांत जगावं. त्यांना रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, मी अरुणा कैलास मेढे. आज माझे वडील श्री कैलास श्रीराम मेढे या महाजनकोच्या 30 वर्षांच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. तरी माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.